वनमंत्री या ठिकाणी आहेत, विदर्भातले आमचे बावनकुळे साहेब आहेत, नानाभाऊ आहेत. विदर्भामध्ये टायगरची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते टायगर त्यांची वाट ठरलेली असते. मोठे मोठे रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी पसरत आहे आणि त्या ठिकाणी जाळं पसरत असताना वाघांना जायचं जो रस्ता आहे तो रस्ता कुठतरी अडवला जातो. त्याच्यामुळे ते वाघ शहरामध्ये किंवा गावामध्ये शिरतात आणि लोकांना मारून टाकतात. अशा परिस्थितीमध्ये जे रस्त्यांचं जाळं होत आहे त्या ठिकाणं त्यांना जाण्याची जो सोय असते ती या ठिकाणी तो कॉरिडॉर जो आहे त्यांचा वाघांचा तो सुरक्षित ठेवून ते बांधकाम करण्यासंबंधीची आपण उपाययोजना करणार आहात काय असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नितीनजी राऊत यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो स्कोपच्या बाहेर असला तरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. एकूणच 2000 साली वाघाची संख्या 101 होती. आज ती संख्या 444 परत आलेली. बिबट्यांची संख्या 500-550च्या घरात गेलेली. ही ऑन द रेकॉर्ड, ऑफ द रेकॉर्ड अधिक असू शकते. आणि अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं उभं केलं जाते त्या ठिकाणी त्यांची मुवमेंट रोखली जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एलिव्हेटेड रोडची व्यवस्था केली गेलेली आहे. आपल्या समृद्धी महामार्गामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी योजना केलेली आहे आणि भविष्यकालामध्ये रस्ता ओलांडताना बिबटे किंवा वाघ यांना जखमा होणार नाही, त्याचा मृत्यू होणार नाही याची दक्षता निश्चित रावसाहेब घेतली जाईल. प्रश्न क्रमांक 3. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.